नमस्कार मंडळी, चला आज आपण आशिया कप 2025च्या एका जबरदस्त सुपर 4 मॅच बद्दल बोलूया. भारत विरुद्ध बांगलादेश थेट दुबईच्या मैदानावरून. तर मग तयार व्हा, कारण या सामन्याची आपण एकदम डिटेलमध्ये चिरफाड करणार आहोत. बघा, मॅच सुरू होण्याआधी सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता, कारण भारताला फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं खूप खूप गरजेचं होतं. म्हणजे सगळ्या नजरा याच मॅचवर होत्या. तर झालं असं, मॅचची सुरुवात झाली टॉसने. बांगलादेशच्या कॅप्टन जाकीर अलीने टॉस जिंकला आणि दुबईच्या लाईट्स खाली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आपला कॅप्टन स्काय एकदम निश्चिंत होता. त्याने पाकिस्तान विरुद्ध जो संघ जिंकला होता तोच कायम ठेवला. आता खरंय, विनिंग कॉम्बिनेशन कोण बदलतं, बरोबर ना? आता वळूया भारताच्या बॅटिंगकडे. भारताची सुरुवात तर अशी झाली जसं काही रॉकेटच लॉन्च केलंय, पण नंतर मधल्या ओव्हर्समध्ये गाडी थोडी स्लो झाली. चला बघूया हे नेमकं घडलं तरी कसं. सुरुवात म्हणजे काय, नुसता धुराळा. पॉवर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हर्समध्येच भारताने तब्बल 72 धावा ठोकल्या, तेही एकही विकेट न गमावता. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी तर बांगलादेशी बॉलर्सना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. आणि या तुफानी सुरुवातीचा खरा हिरो होता आपला अभिषेक शर्मा. काय खेळलाय तो पोरगा, थांबायचं नावच घेत नव्हता. फक्त 37 बॉल्समध्ये 75 रन्स, त्यात 9 चौकार आणि 3 असे उंच षटकार की बॉल थेट दुबईच्या बाहेर गेला असेल. त्याच्या या खेळीमुळेच त्याला प्लेअर ऑफ द मॅच मिळालं, यात काहीच शंका नाही. पण इतक्या धमाकेदार सुरुवातीनंतर अचानक सगळं चित्रच पालटलं. जी धावगती सुसाट होती तिला अचानक ब्रेक लागला आणि विकेट्स पडायला सुरुवात झाली. झालं असं की आपला कॅप्टन स्काय लवकर आऊट झाला. त्यानंतर तिलक वर्मा पण एक मोठा शॉट मारायच्या नादात कॅच आऊट झाला. हार्दिक पंड्याने 24 बॉलमध्ये 38 रन्सची छोटी पण महत्वाची खेळी केली आणि डाव सावरला. शेवटी भारताने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सवर 168 रन्स केले. म्हणजे बघा, स्कोर काही 200च्या पार गेला नाही, पण अभिषेकच्या त्या सुरुवातीमुळे हा स्कोर सुद्धा बांगलादेशसाठी डोंगरा एवढा वाटत होता. चला आता दुसऱ्या इनिंगकडे जाऊया. बांगलादेश समोर टार्गेट होतं 169 रन्सचं. भारताच्या जबरदस्त बॉलिंग समोर हे टार्गेट गाठणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. आणि झालेही तसंच. टार्गेट होतं 169 रन्सचं, पण बांगलादेशची पूर्ण टीम फक्त 127 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताने हा सामना तब्बल 41 रन्सने जिंकला. काय जबरदस्त विजय होता हा. बांगलादेशाकडून फक्त एकच बॅट्समन लढला, तो म्हणजे सैफ हसन. त्याने 51 बॉल्समध्ये 69 रन्सची चांगली खेळी केली, पण बिचाऱ्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीच साथ मिळाली नाही. तो एकटाच किल्ला लढवत राहिला. बांगलादेशची बॅटिंग लाईनअप तर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. विशेषतः भारताच्या स्पिनर्सनी तर अशी काही जादू केली की बांगलादेशचे वाघ त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले. आणि या सगळ्याचा मुख्य सूत्रधार होता कुलदीप यादव. अरे देवा, काय बॉलिंग केली त्याने. आपल्या फिरकीने बांगलादेशी बॅट्समनना अक्षरशः नाचवलं. फक्त 18 रन्स देऊन 3 विकेट्स, त्यातही सलग 2 बॉलवर 2 विकेट्स. त्यानेच तर बांगलादेशच्या मधल्या फळीचं कंबरड मोडलं. आणि मग आला बूम बूम बुमरा. जिथे कुठे बांगलादेशला वाटत होतं की आपण मॅचमध्ये परत येऊ शकतो, तिथे बुमराने आपले अचूक यॉर्कर्स टाकले. त्यानेही 18 रन्समध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. आणि या फिरकीच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची भर पडली. त्याची मिस्ट्री स्पिन तर बांगलादेशी बॅट्समनांना कळलीच नाही. त्यानेही 2 महत्त्वाच्या विकेट्स घेत मधल्या फळीला पूर्णपणे संपवून टाकलं. तर ह्या 41 रनच्या मोठ्या विजयाने भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. पाहूया आता या विजयाचा अर्थ काय आहे. तुम्हाला माहिती आहे का, या विजयासोबतच भारताने एक मोठा रेकॉर्ड केलाय. भारताने तब्बल 12व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि इतकंच नाही, तर सुपर 4मध्ये भारत अजूनही अपराजित आहे. मॅच नंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवनेही अभिषेक शर्माच्या खेळीचं कौतुक केलं आणि म्हणाला की बॉलर्सनी तर कमालच केली. त्याने हेही स्पष्ट केलं की आता टीमचं पूर्ण लक्ष फायनलवर आहे. दुसरीकडे बांगलादेशचा कॅप्टन जाकीर अली थोडा निराश होता. तो म्हणाला की सैफ चांगला लढला, पण बाकीच्यांनी साथ दिली नाही. आणि आता पाकिस्तान विरुद्धची मॅच त्यांच्यासाठी करोया मरोची असणार आहे. आणि आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, 28 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारतासमोर कोण असणार, पाकिस्तान की बांगलादेश? विचार करा, जर पुन्हा एकदा भारत पाकिस्तान फायनल झाली तर काय थरार असेल, नाही का?